गोदावरी नदीचे नाभिस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड शहराची ओळखच गोदावरीमुळे आहे. मात्र शहरातील तब्बल 17 नाल्यांचे घाणपाणी थेट गोदावरी नदीत मिसळत असल्याने पवित्र गोदावरीचे गटार गंगेत रूपांतर होत असल्याची टीका होते. यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेली योजना काही दिवसातच बंद पडली होती. त्यामुळे आता पुन्हा नव्याने 17 कोटी रुपये खर्चून नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत 3 नाल्यांसाठी पॉकेट STP उभारण्यात आलेले असून उर्वरित 14 नाल्यांचे पाणी पाईपलाईनद्वारे बोंढार येथील STPकडे वळवून शुद्धीकरण केले जाणार आहे. मात्र नव्याने टाकण्यात येणारी पाईपलाईन निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत एका नगरसेविकेने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. काम जवळपास पूर्ण होत असतानाही काही ठिकाणी नाल्याचे घाणपाणी अजूनही नदीत मिसळत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी काम आलेलं आहे आणि शुद्धीकरणाचं काम चालू झालेलं आहे. पण अनादरमानाने या ठिकाणी जे काम होत आहे, या ठिकाणी जे 17 नाले बंद करण्याचं काम जे चालू आहे ते अनाधिकृतपणे म्हणजे निष्क्रिय दर्जाचं काम त्या ठिकाणी आम्हाला ठिकाणी पाहायला भेटलं. मी आणि माझी मिसेस व माननीय दक्षिणचे आमदार या ठिकाणी गेल्या वेळेस पाहणी केली. त्यावेळेस आम्ही ज्या ठिकाणी नाले बंद केले असं त्यांनी या ठिकाणी सांगत आहे. आम्ही त्या ठिकाणची पाहणी केली असता आमच्याकडे त्याचे व्हिडिओज आणि फोटोज आहेत की त्या ठिकाणी ते नाले बंद केल्यानंतरही पाणी नदीमध्ये वाहत आहे. त्याच्यामुळे हे निष्क्रिय दर्जाचं काम या ठिकाणी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे याच्या खिलाफमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार दिली. माझे जे मिसेस नगरसेविका नीलम गुरखुदे यांनी या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांना तक्रार दिलेली आहे की आपण जे बी संबंधित गुत्तेदार आहे त्याचं बिल या ठिकाणी देण्यात येऊ नये. कारण की जे पूर्ण काम जर या ठिकाणी होत नसेल तर त्याचं बिल त्यांना देण्यात येऊ नये. पूर्ण काम झाल्यावरच त्याचं बिल या ठिकाणी देण्यात यावं, जेणेकरून 17 नाले ज्यावेळेस बंद होतील आणि नदी शुद्धीकरण या ठिकाणी होईल त्यावेळेसच या संबंधित गुत्तेदाराला बिल देण्यात यावं. यामध्ये सगळ्या 17 नाले उत्तर बाजूचे आपण इंटरसेप्ट स्ट्रक्चर बांधून त्यामध्ये प्लास्टिक वेस्ट आणि जे मोठे सॉलिड वेस्ट आहे ते सेपरेट करून फक्त निर्माल्य घाण पाणी फक्त चेंबरमध्ये घेऊन पूर्ण त्या 4.1 किलोमीटर लाईनमध्ये ट्रान्सपोर्ट करून बाय ग्रॅव्हिटी जाऊन ते NRPमध्ये मल उपसा केंद्र जो आहे तिथून उपसा करून आपण बोंढार STPला नेतो शुद्धीकरण करण्यासाठी. मल शुद्धी केंद्रात बसून आपण काही पाणी शेतकऱ्यांना देतो शुद्धीकरण करून आणि बाकीचं पाणी आपण नदीमध्ये परत सोडतो, स्वच्छ पाणी. यामध्ये आपलं आता सध्याचे काम 90% 95% पूर्ण झाले असून त्यामधले 17पैकी 14 नाले आपण ऑलरेडी इंटरसेप्ट स्ट्रक्चरने हे केलेलं आहे. गोवर्धन घाटपासून आपल्याला बंदा घाटपर्यंत हे आपल्या पवित्र गुरुद्वारा असल्यामुळे नदीकाठचा त्यामध्ये आपलं तिथे खोदकाम करता आलं नसल्यामुळे ते आपण इथे बंदा घाट इथे पॉकेट STPचा निर्णय घेतलेला आहे. तो पण आपला मलश उपसा केंद्रात ऑलरेडी झालेला आहे आणि आपला जुना 500 KLDचा पण प्लांट आहे तिथे. काही पुढच्या महिन्यामध्ये आपला तिथं प्लांट 2.5 MLDचा प्लांट इन्स्टॉल होईल आणि ह्या तिन्ही नाल्याचं पाणी आपल्या शुद्धीकरण करूनच आपण परत नदीमध्ये सोडणार आहोत. अशा प्रकारे उत्तर साईडचे सगळे 17च्या 17 नाले मल शुद्धीकरण करूनच आपण नदीमध्ये परत सोडणार आहोत आणि येत्या उन्हाळ्याच्या अगोदर हे पूर्ण एकही थेंब नाल्याचं पाणी आपल्या नदीमध्ये मिसळणार नाही उत्तर बाजूचे. याचं आपल्याला नांदेड महापालिका पूर्ण काळजी करेल. या